मी सुद्धा उत्तमराव आहे तुमचं माझ्या मोटिवेशन चॅनलवरती हार्दिक अभिनंदन. आज माझा हा व्हिडिओ मी घरी शूट करत आहे. तर आपण माणसासाठी लावलेल्या बऱ्याचशा अडचणी आपण लावून घेत असतो. माझ्याकडून हे होणार नाही, माझ्याकडून ते होणार नाही, माझ्याकडून असंच होणार नाही, कोणी तसंच होणार. तर या माणसाने लावल्या स्वतःसाठी लावलेल्या ह्या अडचणी आहेत. या अडचणी आपल्या दूर करण्यासाठी या कहाणीद्वारे आपल्याला समजून घ्यायचं आहे. एक बदकाचा एक पथक असतो, थवा असतो आणि तो शिकारीसाठी बाहेर जात असतो. थवा बाहेर गेल्यानंतर शिकारीसाठी वनवन ते फिरत असतात. एका ठिकाणी त्यांना बरंच एक समुद्र ठिकाणी एक चांगली एक छान प्रकारे सुरक्षित जागा वाटली. तिथं कोणी शिकारीची त्याला धाक नव्हतं. कोणी वाघ येईल किंवा काही कोणत्या त्याच्या शिकार करण्यासाठी येतील अशी धाक नव्हतं. आणि अशा ठिकाणी ते बदकं तिथं खायसाठी त्यांची संपूर्ण सुविधा होती. म्हणजे त्यांना बेंडक मासे वगैरे सगळे त्यांच्या सुविधा तिथं संपूर्ण सुविधा ह्या उपलब्ध होत्या. परंतु उपलब्ध असल्यामुळं सर्वांचं मन तिथे रमले. तिथं राहिल्यानंतर 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, मन कोणाचंही तिथून त्या जागेला सोडण्यासाठी कोणाचंही मन झालं नाही. तर कोणाचं मन झालं नाही. त्याच्यामध्ये एक म्हातारा बदक होता. म्हातारा बदकाने सांगितलं आता आपण जाऊया, दुसऱ्या ठिकाणी जाऊया. परंतु त्यांनी म्हातारा बदकाने सर्वांना विचारलं, चाललं पण चला आता आपण ही जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी आपण शिकारीसाठी जाऊया. परंतु म्हाताऱ्या बदकाचं कोणीही एकही ऐकलं नाही. कारण की बाकीच्या बदकांचं कोणाचाच विचार त्या जागेला सोडायचा नव्हता. असंच आपण कोणत्या जागी समजा आपण विचार करावा, असं सोडायचा विचार नव्हता. बदकानं मात्र म्हातारा बदकानं तिथून प्लायन केलं, तिथून निघून गेला. तिथं बाकीच्या बदकाच्या थव्याची भरपूर म्हणजे एकदम आयुष्य चांगलं आयुष्यमध्ये ते जगू लागले. त्यांना खायला प्यायला मेंढक मासे सर्व टाकायला दररोज भेटायला. असं करता करता त्यांचं वजन खूप मोठं वाढलेलं होतं. दांडगे वगैरे झालेले होते. कारण की असे दांडगे झाले होते खाऊन पिऊन ते की त्यांना उठणं म्हणजे मुश्किल झालं होतं. म्हातारा बदक मात्र 1 वर्षानंतर तिथे गेला. 1 वर्षानंतर तिथे गेल्यानंतर बघत होतो चकित झाला. चकित झाल्यानंतर सर्व बदकं तिथे लाशे वगैरे पडलेली होती. कोणाचे प्रीत पडले होते. पण एक म्हातारा बदक कस तरी जिवंत होता. म्हणजे बेशुद्ध अवस्थेमध्ये तिथं बदक पडलेला होता. त्या म्हातारा बदकाने त्याला विचारलं, अरे हे तुझी हालत कशी काय झाली, हे तुमचं हे दिवस कसे काय तुमच्याकडे आले. तर म्हातारा बदकाने त्याने उत्तर दिले की आम्ही सर्व चांगलं आयुष्याची मजेची जिंदगी आम्ही जगत होतो. पण एक अचानक इथे एक जहाज आला आणि जहाजातून चिते निघल्यानंतर ते चिते आमच्यावर अटॅक करू लागले. आमचं वजन जास्त वाढल्यामुळं आम्हाला उडता येईना. आमचे जे पंख होते ते पंख सुद्धा आमचे लांब लचक झाल्यामुळं आमचं उडता येईना. वजन आमचं जास्त झालं नाही. कारण की बाकीच्या त्या वाघांनी आमची शिकार केली आणि शिकार केल्यानंतर बाकीचे भक्त सर्व काही शिकार करून खाऊ लागले. आमच्यावर अटॅक त्या वाघांनी केला आणि मी कस तरी वाचलेला आहे. सांगायचं या तात्पर्य एकच आहे, जिंदगीमध्ये जर सर्व गोष्टी आपल्याला जर आईच्या सवड जर भेटत असेल तर थांबू नका. आपण काही करू शकत आहे. सांगायचं एवढंच आहे की आपल्याला कम्फर्ट झोन मधून बाहेर निघायचं आहे. कोणत्या अडचणी जर आपल्या समोर जातात माझ्याकडून मी करीनच आणि आयुष्य जगत हे कष्ट काम करतात. कारण की त्यांना काय झालं, बदकांना काय झालं होतं, बिगर काम करायचं वगैरे फक्त खायचं आणि झोपायचं आणि खायचं आणि झोपायचं असं आदत लागली होती. ही आदत त्यांची नुकसानकारक आहे. असं तुम्ही जर तुमच्या समोर जर कम्फर्ट झोन असाल का मी हे करणार नाही, माझ्याकडून ते होणार नाही, तुम्हाला सर्व काही, कारण की सर्व काही आपण करू शकतो. आपलं तुम्हाला या अडचणीतून बाहेर कम्फर्ट झोन मधून बाहेर निघणं आहे. कम्फर्ट झोन हा अतिशय इगो आहे. कम्फर्ट झोन मध्ये निघल्याच पाहिजे. नमस्कार, मी तुमच्या स्वप्नाला सपोर्ट करणारा सुदाम उत्तमराव. आणि आज जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एकलव्य, जय भारत.